नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दहीवडे म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, पण ते तळून बनवलेले असतात म्हणून अनेक जण खायचं टाळतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झिरो ऑइल म्हणजेच अगदी कमी तेलात मऊ आणि चटपटीत दहीवडे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 4 ते 5 तास छान भिजवून घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. तर डाळ वाटतानाच यामध्ये मी हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घालणार आहे. यामुळे वड्यांना खूप छान आणि चटपटीत फ्लेवर येतो. डाळ वाटताना लक्षात ठेवा, आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. अगदी 2 ते 3 चमचे पाणी वापरून डाळ एकदम बारीक आणि गुळगुळीत वाटून घ्यायची आहे. डाळ जितकी छान मऊ वाटली जाईल तितकेच आपले वडे आतून जाळीदार आणि स्पंजी बनतील. तर हे बघा, पीठ अशा प्रकारे एकदम स्मूथ आणि घट्ट असायला हवं. डाळ अगदी कमी पाणी वापरून मिक्सरला छान बारीक वाटून घेतली आहे. आता हे पीठ आपल्याला 3 ते 4 मिनिटे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. पीठ जितकं चांगलं फेटाल तितके आपले वडे हलके आणि मऊसूत होतील. आपलं पीठ व्यवस्थित फेटून तयार आहे की नाही हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे. तर त्यासाठी एका वाटीत थोडं पाणी घ्या आणि त्यात पिठाचा एक लहानसा गोळा टाकून बघा. जर तो पिठाचा गोळा पाण्यावर तरंगला याचा अर्थ पिठात हवा मस्त भरली गेली आहे आणि आपलं पीठ वड्यांसाठी अगदी परफेक्ट फेटून तयार आहे. हे बघा, अगदी तयार झालेलं आहे आपलं पीठ. आणि जर तो गोळा पाण्यात खाली बसला तर पीठ अजून 1 ते 2 मिनिटं फेटून घ्यावं लागेल. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये 1 टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ घालून परत थोडा वेळ आपल्याला साधारण अर्धा ते 1 मिनिटं परत छान फेटून घ्यायचं आहे. पीठ फेटताना नेहमी एकाच दिशेने फेटायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, हवा चांगल्या प्रकारे अडकून राहते, ज्यामुळे पीठ एकदम हलकं आणि आपले वडे आतून छान मऊ होतात. जर तुम्ही दिशा वारंवार बदलली किंवा उलटसुलट फेटलं तर पिठात तयार झालेली हवा निघून जाते आणि वडे आतून घट्ट होतात. म्हणून एकाच दिशेने फेटल्यामुळे आपले अप्पे छान अगदी मऊसूत आणि जाळीदार बनतात. आता वडे भाजण्यासाठी अप्पे पात्र मंद आचेवर हलकंसं गरम करून घेऊया. आणि सगळ्यात आधी पात्रातील प्रत्येक खाचामध्ये अगदी थोडं तेल किंवा तूप घालायचं आहे आणि ब्रशने किंवा चमच्याने ते छान पसरवून ग्रीस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे वडे पात्राला अजिबात चिकटणार नाहीत. आता चमच्याने किंवा हाताला थोडं पाणी लावून पिठाचे छोटे छोटे गोळे या खाचांमध्ये सोडूया. लक्षात ठेवा, खाच अगदी वरपर्यंत पूर्ण भरायची नाही आहे, थोडीशी जागा मोकळी ठेवायची आहे. आता गॅसची आच लो टू मीडियम ठेवायची आहे. यावर आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घेऊया. हाय फ्लेमवर भाजले तर वडे वरून लगेच लाल होतील आणि आतून कच्चे राहतील, म्हणून मंद आचेवरच भाजणं गरजेचं आहे. एका बाजूने छान सोनेरी रंग आला की वडे उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या. आलं आणि मिरची घातल्यामुळे याचा सुगंधही खूप मस्त येतोय आणि वडे पण खूप छान फुलले आहेत. तुम्ही बघू शकता. वडे आता दोन्ही बाजूंनी मस्त भाजून तयार आहेत. आता एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घालायचं आणि हे गरमागरम वडे या पाण्यात 5 ते 10 मिनिटांसाठी सोडून देऊया, म्हणजे ते आतपर्यंत छान मऊ आणि स्पंजी होतील. वडे पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत आपण दहीवड्यांसाठी खास दही तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी घट्ट आणि ताजं थंडगार दही घेतलेलं आहे. दहीवड्यांसाठी दही जितकं घट्ट आणि फ्रेश असेल तितकीच टेस्ट मस्त येते. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ आणि 2 ते 3 चमचे साखर घालायचे. पिठी साखर वापरली तर अगदीच उत्तम. आता हे दही विस्करने किंवा रवीने 1 ते 2 मिनिटे छान स्मूथ आणि क्रीमी होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. दही मिक्सरमध्ये फिरवू नका, नाहीतर ते खूप पातळ किंवा पाणीदार होईल. इथे मी साधी साखर वापरली आहे, पण त्याऐवजी जर पिठी साखर वापरली तर दही जास्त वेळ फेटावं लागत नाही आणि पातळही होत नाही. आणि बघा, आपलं हॉटेलसारखं घट्ट आणि मऊ हलकंसं गोड दही तयार आहे. आता पाण्यातून वडे हलक्या हाताने दाबून एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावर थोडं दही घालून आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. असं केल्यामुळे वडे ते दही आतपर्यंत सोक करून घेतात, त्यामुळे वडा आतूनही छान गोडसर आणि टेस्टी लागतो आणि सुका किंवा कोरडा वाटत नाही. आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण हे वडे
फ्रीजमधून बाहेर काढले आहेत। तुम्ही बघू शकता वड्यांनी आधी घातलेलं दही आतपर्यंत मस्त सोक करून घेतलं आहे आणि वडे एकदम थंडगार झाले आहेत। ही स्टेप केल्यामुळे वडा आतून अजिबात कोरडा राहत नाही आणि चव खूपच मस्त येते। आता यावर घालूया आपण भरपूर थंडगार दही। त्यानंतर घालूया आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी आणि कोथिंबीरची हिरवी चटणी। थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। त्यानंतर अगदी थोडासा चाट मसाला आणि अगदी थोडंस मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे। वरून थोडे बारीक शेव घालूया आणि थोडे डाळिंबाचे दाणे घालूया। बघा, बघताच खावासा वाटतोय ना। तर कशी वाटली तुम्हाला ही अगदी कमी तेलात बनणारी टेस्टी आणि हेल्दी अप्पे पात्रातल्या दही वड्यांची रेसिपी? नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।